राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। भारतीय जनता पार्टीचे कामोठे शहर मंडल अध्यक्ष व माजी नगरसेवक कार्यक्षम युवा नेतृत्व विकास शेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्त रात्री 12 वाजता संत सेना नाभिक समाज मंडळ सदस्यांनी एकत्र येत कामोठे येथील चौकात फटाक्यांची आताशबाजी करत केक कापून विकास घरत यांचा वाढदिवस प्रेम भावनेतून संपन्न झाला। नीती नैतिकतेतून कामोठे येथील सर्वधर्मीय जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे सांगत ते कार्यकर्त्यांच्या आयोजनात आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, महिला सन्मान, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढेही कार्यरत राहील असा विश्वास घरत यांनी व्यक्त केला। संत सेना नाभिक समाज मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष भोसले, अध्यक्ष सेनापती वाघ, सचिव सरोज ठाकूर, खजिनदार भाग्यनारायण ठाकूर, उपाध्यक्ष अनुपम शर्मा, उपसचिव शंभू ठाकूर, उपखजिनदार नीरज ठाकूर, कार्याध्यक्ष मनीलाल वर्णन, कार्याध्यक्ष मोहन सोनवणे, कार्याध्यक्ष सिंहेश्वर ठाकूर, कामोठे गाव अध्यक्ष अर्जुन ठाकूर यांसह अभय शर्मा, कपिल शर्मा, बबलू ठाकूर, राजूभाई ह्या सदस्यांच्या उपस्थितीत शुभेच्छा देऊन वाढदिवस संपन्न झाला। तुम्हारा है इसीलिए मैं रुका आपके लिए। इधर जी है बात किया की नाही किया। कामोठेमध्ये आदर्श भारत माझामध्ये सर्व जनतेचं स्वागत। कामोठेमध्ये रात्रीचे 12 वाजलेले आहेत। 8 तारखेला सुरुवात झाली आहे आणि कामोठ्याचं बुलंद व्यक्तिमत्व, कार्यक्षम व्यक्तिमत्व, अध्यक्ष मंडळ अध्यक्ष विकासजी घरत यांचा वाढदिवसाला सुरुवात झाली आहे। संत सेना नाभिक समाजाच्या वतीनं या ठिकाणी वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं आहे। संत सेना नाभिक समाजावरती वेळोवेळी प्रेम, सामाजिक कार्यक्रमात विकासजी घरत यांचा नेहमी पुढाकार असतो, आमदार साहेबांचा नेहमी पुढाकार असतो आणि त्या अनुषंगाने संत सेना नाभिक समाजाने या ठिकाणी सुरुवातच रात्रीची 12च्या नंतर त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होताना दिसतोय। फटाक्यांची आतषबाजी असेल किंवा केक कापणं असेल, या ठिकाणी अनेक सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। घरत साहेब, काय सांगाल का आपली मंडळाध्यक्षपदी नियुक्ती झाली, आज आपला वाढदिवस आहे, सर्व जनतेत आणि सदस्यांमध्ये आनंद पाहायला मिळतोय। एक बुलंद व्यक्तिमत्व, कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून युवा नेतृत्व आपल्याकडे पाहिलं जातं। काय सांगाल आजच्या वाढदिवसाच्यासाठी? प्रथम तर नाभिक समाजाचा मी धन्यवाद देईल की 12च्या सुमारास त्यांनी माझा भर चौकात एक वाढदिवस साजरा केला आणि असा प्रेम आपुलकी ही सदासदी भेटत नाही, कारण पैशाने फक्त वस्तू विकत भेटतात, प्रेम नाही आणि सन्मान हा विकत भेटत नाही। ज्या पद्धतीत लोकनेते रामशेठ ठाकूर असतील, आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जो मला राजकीय पाठबळ भेटला, त्याचा वेळोवेळी मी कामोठ्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। त्यात प्रत्येक घटक म्हणजे नाभिक समाजाच्या अनेक समस्या आहेत। आज त्यांचा एक हॉल बनवण्याची एक समस्या किंवा इतर काही समस्या असतात, त्या वेळोवेळी आम्ही त्यांना न्याय द्यायसाठी धावत असतो, पळत असतो आणि त्यांचे आणि आमचे संबंध आता फक्त एक शहरातला नाभिक आणि गावाचा विकास करत असा नव्हे, तर एक कौटुंबिक संबंध जुळलेले आहेत। कौटुंबिक जुळलेला असून याच्यात सलोखा आज त्यांचे दुःखसुख असतील किंवा कोणता आनंदाचा क्षण असतो, त्याच्या प्रत्येक सणासुदीला आम्ही आमची हजेरी लावत असतो आणि हीच अपेक्षा आपण वर्षभर जे काम करत असतो ती आपल्याला प्रेरणा देत असते आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने। आणि हा वाढदिवस माझा नसून हा सर्वांचा आहे असं हे नक्कीच या रात्रीचे 12 वाजून गेले तरी माझ्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवला, त्याच्याबद्दल मी या नाभिक समाजाचे मी धन्यवाद देतो।
गरज साहेबांचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर त्यांचं कामोठे का मोठं, तर त्यांचं व्यक्तिमत्व ह्या कामोठ्यामध्ये कार्य करण्याची त्यांची पद्धत, सर्वपक्षीय लोकांसोबत त्यांचं एक बॉन्डिंग आहे. कामोठ्यातील समस्या सोडवण्यासाठी ते सर्वांसोबत चर्चा करून पुढाकार वेळोवेळी घेत असतात आणि कामोठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. आपला वाढदिवस संपन्न आज दिवसभर सामाजिक उपक्रमात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. कशा प्रकारचा कार्यकर्त्याचं आयोजन आहे आणि जनतेला काय आपण आश्वासित कराल? नक्कीच जे कार्यक्रम आज आरोग्य शिबिर आहे, वृक्षारोपण आहे, महिला सन्मान आहे, असे अनेक उपक्रम हे जे मी आताच बोललो की 5 वर्षात तुम्हाला राजकीय कारकिर्दी भेटली, त्याच्यात मी जुळलेला संबंध आणि आपली क्रिया आणि काम आपल्याला मोठा बनवत असते की ना की आपला पद आणि नाव. ज्या पद्धतीत 5 वर्ष 10 वर्ष मी राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला कधीही अशी कमीपणा जाणवली नाही. छोटा मोठा किंवा कोणतंही काम करताना एक प्रत्यक्षात उतरून मी काम केलेलं आहे आणि जेव्हा काम करत असताना प्रामाणिकपणा कधी विसरलो नाही. न्याय, नीती आणि कर्म म्हणजेच धर्म आणि हे सर्व गोष्टी टिकवताना आज कामोठ्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहत असतात. त्यांच्या प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या पद्धतीत असतात. ज्यावेळी सुटली नाही तर मी प्रामाणिकपणे सांगितलं की ही समस्या माझ्याकडून सुटणार नाही, पण ज्या कोणत्या गोष्टी सुटायच्या असतील त्या प्रामाणिकपणे मी त्याला मत आणि न्याय दिलेला आहे. आणि ज्या माझ्याकडून काही झालं नाही तर मी वरच्या माझे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवले आहेत. म्हणून हे सर्व कार्यक्रम हे आपल्या सहकार्यांच्या प्रेमापोटी आणि आपुलकीपोटी केलेले आहेत. आता आरोग्य शिबिराचं बोललं तर छापा फाउंडेशन, माझे मित्र दामोदर चव्हाण आणि मातोश्री क्लिनिक यांच्या माध्यमातून केलेलं आहे. तर पुढचं राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्थाच्या माध्यमातून महिला सन्मान ठेवलेला आहे. वृक्षारोपणचा व्यापारी संघ आणि निसर्गप्रेमी यांच्या माध्यमातून ठेवलं आहे. हे फक्त आपल्या पत्रिकेवर आहेत, पण याच्या व्यतिरिक्त अशी भरपूर उपक्रम आहेत का ते आज सकाळपासून चालू होणार तर रात्री सकाळी 8 ते रात्री 11पर्यंत हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. हे आपुलकी प्रेम हेच याच्या न्यायनीतीच्या माध्यमातून कार्य करण्याची त्यांची पद्धत, रामशेठ ठाकूर असतील, प्रशांत ठाकूर असतील यांचा लाभलेला आशीर्वाद आणि मंडळाधिकारी पदी झालेली त्यांची कामोठे शहराध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही भविष्यात कामोठेकरांना न्याय देण्यासाठी नक्कीच हे व्यक्तिमत्व कार्यरत असेल. आपण जाऊया संतशना नाभिक समाज मंडळाच्या सदस्यांकडे. काय सांगाल? आपल्याला वेळोवेळी आमदार साहेबांकडून असेल, विकास घरात आणि भाजपचे विविध कार्यकारी पदाधिकारी वेळोवेळी सहकार्य करत असतात. काय आजच्या या त्या वाढदिवशी आनंदक्षणी काय भावना व्यक्त करा? से अपना संस्था बनाया। सबसे पहले तो अपने न्याय संघ सेना न्याय समाज संघ की तरफ से हमारे कामोठे अध्यक्ष को बहुत बहुत जन्मदिन की शुभकामनाएं। और जब से अपना ये संस्था बना है तब से लेके अभी तक हमेशा से इनका सपोर्ट रहा है। रामशेठ साहब का, माननीय श्री रामशेठ ठाकुर और माननीय श्री प्रशांत ठाकुर, सबका हमेशा से सपोर्ट रहा है। और हम चाहते हैं कि ऐसा ही हमारा संस्था आगे भी ये लोग हम लोग का ध्यान रखते रहे। और हम लोग का जो एक प्रॉब्लम है, जैसे हम लोग को कहीं हम चाहते हैं कि इन्हें हम लोग को वो सपोर्ट करे। और अभी तक जब से अपना संस्था बना है तब से लेकर अभी तक विकास सेठ हम लोग को बहुत 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 सपोर्ट किया है। विकास शेट्टीने बहुत सपोर्ट किया और भविष्यामध्ये त्यांच्या काही सामाजिक कार्यक्रम राबवण्यासाठी त्यांना एक जागेची उपलब्धता व्हावी अशी त्यांची मागणी आहे। आजचा हा क्षण आनंदाचा आहे। विकास शेठ घरात हे युवा नेतृत्व आहे आणि भविष्यात त्यांच्या हातून या कामोठेकरांची सेवा नक्कीच पाहायला मिळेल। महापालिकेच्या माध्यमातून असो, आमदारांच्या माध्यमातून असो, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात आणि पुढे राहतील अशी अपेक्षा व्यक्त करूया। वाढदिवसाच्या त्यांना संतशना नाभिक समाजाच्या मंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा, जनतेच्या वतीनं खूप शुभेच्छा। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा कामोठे। विकास दादा